नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, रेशन कार्डवरती मिळणाऱ्या स्वस्त धान्यामुळे आजही लाखो कुटुंबांची चूल पेटती. गरीब, कष्टकरी, शेतमजूर, रोजंदारीवरती काम करणाऱ्या लोकांसाठी रेशन म्हणजे फक्त धान्य नाही तर जगण्याचा एक आधार आहे. मात्र आता सरकारनं रेशन व्यवस्थेबाबत कठोर भूमिका घेतलेली आहे. एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे तुमचं रेशन कायमचं बंद होऊ शकतो, असं इशारा आता प्रशासनाकडनं देण्यात आलाय. तर आता वर्षानुवर्ष रेशन व्यवस्थित सुरू असूनही त्यामध्ये गैरप्रकार, बनावट नावं, अपात्र लाभार्थी आणि चुकीच्या नोंदी यामुळे सरकारवरती विनाकारण ताण येत होता. याच पार्श्वभूमीवरती अन्न आणि ग्राहक संरक्षण विभागानं आता थेट मैदानात उतरून विशेष पडताळणी मोहीम सुरू केली आहे. आता फक्त कागदावरच नाव आहे म्हणून रेशन मिळणार नाही, तर प्रत्यक्ष तपासणी, आधार पडताळणी आणि डिजिटल नोंदी तपासल्या जाणार आहेत. संशयास्पद रेशन कार्ड आढळल्यास ते थेट संगणक प्रणालीतूनच बंद केलं जाणार आहे. या मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रेशन कार्ड ई-केवायसी. सरकारनं स्पष्ट शब्दात सांगितलंय की ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेलं नाही त्यांना पुढच्या काळात धान्य मिळणार नाही. ई-केवायसी म्हणजे आधार कार्डच्या माध्यमातून केलेली डिजिटल ओळख पडताळणी. यामध्ये बोटांचे ठसे किंवा डोळ्यांचे स्कॅन घेतले जातात. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव हे रेशन यादीतून वगळलं जाऊ शकतं. ग्रामीण भागामध्ये वृद्ध नागरिकांनी किंवा स्थलांतरित कामगारांमध्ये अजूनही ई-केवायसी बाबत पुरेशी माहिती नाही. आपल्याला आधीपासून रेशन मिळते, मग पुन्हा कशाला कागदपत्र, असा गैरसमज अनेकांच्या मनात आहे. परंतु हीच चूक तुम्हाला महागात पडू शकते. प्रशासनानं स्पष्ट केलंय की माहिती अभावी कुठलीही पात्र कुटुंब वंचित राहू नयेत यासाठी गावोगावी वॉर्डनिहाय जनजागृती केली जात आहे. तरीही शेवटी जबाबदारी ही लाभार्थ्यांचीच आहे. यामध्ये ई-केवायसी करण्यासाठी फार मोठी धावपळ करावी लागत नाही. तर तुमच्या जवळच्या रेशन दुकानामध्ये तुम्ही जायचंय आणि सोबत तुम्हाला रेशन कार्ड आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचं आधार कार्ड घेऊन जायचंय. रेशन दुकानदाराकडील POS म्हणजेच पॉज मशीनद्वारे बोटांचे ठसे किंवा आयरिश स्कॅन घेतले जातील आणि काही मिनिटांतच ही प्रक्रिया पूर्ण होईल. असंच जर तुम्ही आज दुर्लक्ष केलं तर उद्या तुमचं रेशन का बंद झालं असा प्रश्न विचारण्याची वेळ तुमच्यावर येईल. सरकार आता कोणालाही सूट देणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे वेळ असतानाच ई-केवायसी पूर्ण करा. तुमचं रेशन सुरक्षित ठेवा आणि कुटुंबाचा हक्क अबाधित ठेवा. थोडासा वेळ, थोडीशी काळजी आणि आयुष्याचा एक मोठा सुरक्षित आधार तुम्हाला मिळेल. तर मग मित्रांनो, जर तुम्ही तुमचं रेशन कार्ड ई-केवायसी केलेलं नसेल तर आजच तुम्ही ते ई-केवायसी करून घ्या, नाहीतर तुमचं रेशन हे कायमचं बंद होईल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.